यंदाच्या सोलापूर लोकसभेतील मतदारसंघात काँग्रेसचे प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। मागील 2 टर्ममधील सोलापूर लोकसभेतील निवडणूक भाजपने काँग्रेस पक्षाचा दणाणून पराभव केला होता। यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची पराजयाची भरीव प्रणिती शिंदे भरून काढणार की पुन्हा तिसऱ्यांदा भाजप मुसंडी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राची नजर लागून आहे। 2014 व 2019च्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराजयाची गाथा आजही सोलापूर लोकसभा मतदारसंघात गाजत आहे। नेमका काँग्रेस पक्षाचा पराभव कसा झाला याकडे एक नजर। 1999 मधील सोलापूर लोकसभेत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे हे 2,86,587 मतांनी विजयी होऊन खासदारकीचा दावा ठोकला। पण 2004 साली सुशील कुमार शिंदेंना आपला खासदारकीचा गड राखता आला नाही। 2004च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुभाष देशमुख यांनी तब्बल 3,16,188 मतांनी विजय मिळवून शिंदेंना झटकाच दिला। सोलापूर तसा काँग्रेसचा बालेकिल्लाच, पण बालेकिल्ल्याला मात्र तडा गेला। सोलापुराचे सुपुत्र म्हणून सोलापूरकरांनी पुन्हा एकदा सुशील कुमार शिंदेंना डोक्यावर घेतलं। 2009च्या लोकसभेतील निवडणुकीत भरघोस मताधिक्याने म्हणजेच तब्बल 3,87,591 मतांनी विजयी तिलक लावला। 5 वर्षात सुशील कुमार शिंदेंकडून सोलापूरचा विकास मात्र फसला। त्यातच शिंदेंचा गड खाबीज करण्याची तयारी भाजपने आखली व 2014च्या लोकसभेतील निवडणुकीत शिंदेंच्या गडावर भाजपाचा झेंडा चढवला। 2014च्या निवडणुकीत भाजपाचे शरद बनसोडे यांनी तब्बल 5,17,879 मतांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विजय मिळवून सुशील कुमार शिंदेंना डच्चूच दिला। अस्वस्थ असणारी काँग्रेस आपला गड काबीज करण्याच्या तयारीत असताना 2019च्या निवडणुकीला प्रतिस्पर्धी असणारी भाजपाने आत्ता गडी बदलून डाव साधला। 2014च्या निवडणुकीत विजयी झालेले खासदार शरद बनसोडे यांना डच्चू देत 2019च्या लोकसभेत जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी देऊन सुशील कुमार शिंदेंना दे धक्काच करत राजकीय समीकरणाचा गॉडफादर असणारे अंश खोडूनच काढला। 2019च्या निवडणुकीत जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तर काँग्रेस पक्षाला धोबी पछाड करत तब्बल 5,24,985 इतकी मते मिळवून विजयी झाले। मागील 2 टर्ममधून काँग्रेसचा गड असणारा सोलापूर लोकसभेचा ताबा भाजपकडे गेला। काँग्रेसचा बालेकिल्ला परत काबीज करण्यासाठी सुशील कुमार शिंदेंची कन्या शरद मध्यमधील हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे आता लोकसभेच्या मैदानात आहे। प्रतिस्पर्धी ही भाजपच आहे, पण पुन्हा नव्या चेहऱ्यासोबत, म्हणजेच आमदार राम विठ्ठल सातपुते। यंदाच्या लोकसभेतील निवडणुकीत प्रणिती शिंदे बाजी मारणार की भाजप नवा चेहरा घेऊन तिसऱ्यांदा जागा राखणार? राम सातपुते करतील का काँग्रेसचा चुपडा साफ, की प्रणिती शिंदे लावणार कमळाच्या देठाला हात? सोलापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतंय? कोण जिंकणार यंदाची खासदारकी? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पाहत रहा लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक अपडेट फक्त लोकप्रधान न्यूज नेटवर्कवर। अल्ताफ शेख, सोलापूर।